शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार श्री संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या पार्श्वभूमीवर एक विधान केलंय। आता हे विधान नेहमीप्रमाणे बाष्कळ आहे हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची किंवा राजकीय पंडिताची आवश्यकता नाही। नेमकं संजय राऊत यांनी विधान काय केलंय तर ते असं म्हणाले की महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही संघाचं समर्थन केलं नाही। संघ हा विष आहे असं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले असं संजय राऊत म्हणतात। नेमकी परिस्थिती काय ते जर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। 1934 साली महात्मा गांधींचा मुक्काम जमनालाल बजाज यांच्याकडे वर्ध्याला होता आणि वर्ध्याच्या जवळच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक शिबिर सुरू होतं। या शिबिराला भेट देण्याची इच्छा श्री जमनालाल बजाज यांच्याकडे महात्मा गांधींनी व्यक्त केली। त्याप्रमाणे जमनालाल बजाज महात्मा गांधींना घेऊन संघाच्या शिबिरामध्ये गेले। तिथे गेल्यानंतर महात्मा गांधींनी तिथे असलेल्या स्वयंसेवकांशी गप्पा मारल्या, चर्चा केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी असलेले स्वयंसेवक हे विविध जातींचे आहेत। आता विविध जातींचे तर त्याच्यामध्ये तथाकथित सवर्ण आणि तथाकथित दलित अशा दोन्ही प्रकारचे स्वयंसेवक आहेत। ते सगळे स्वयंसेवक विविध जातींचे असून सुद्धा एका ठिकाणी राहिले होते, एकत्र राहिले होते, एकत्र भोजन करत होते। त्यांच्यामध्ये कुठलाही भेदाभेद नव्हता। संघ हा हिंदुत्वाचं काम करतो, तो जाती मानत नाही। हे संघाच्या स्थापनेनंतर 9 वर्षातच प्रत्यक्ष महात्मा गांधींच्या निदर्शनात आलं होतं आणि महात्मा गांधींनी या विषयाचं कौतुक 1934 साली केलं होतं। आता संजय राऊत जो दुसरा विषय म्हणाले ते असं म्हणाले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघाला विष संबोधलं। तर मला आपल्या सगळ्यांना सांगायला आवडेल, ज्या पद्धतीनं संघाच्या शिबिराला महात्मा गांधींनी भेट दिली होती त्याच पद्धतीनं कराड मुक्कामी असताना 2 जानेवारी 1940 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्ष संघाच्या शाखेला भेट दिली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ती शाखा पाहिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, काही मतभेद वगळता या संघाबद्दल मला आपलेपणा वाटतो। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे विधान आणि संजय राऊतांचं असलेलं संघाबद्दल पूर्वग्रहदूषित बाष्कळ विधान या दोन्हीची तुलना बिलकुल होऊ शकत नाही। संजय राऊतांसारखा माणूस जो प्रत्यक्ष लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स मध्ये शिव्या देतो त्याच्याकडनं तथ्याधारित कुठलीही गोष्ट येणार नाही, पण तरीही त्यांच्या तथ्यहीन गोष्टीला तथ्यानी उत्तर देण्यासाठी आपण हा व्हिडिओ करतो।